राहुरीची अपडेट घेऊयात। राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले हे विजयी झालेत। गोविंद मोकाटे यांचा पराभव करून अक्षय कर्डिले विजयी झालेत। अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर्स लागलेत। भाजप कार्यकर्त्यांनी राहुरीमध्ये या निमित्ताने जल्लोष व्यक्त केला। ही निवडणूक नसून ही प्रत्येकाची भावना कर्डिले साहेबांच्या प्रती होती आणि ही भावना प्रत्येकाने आपापल्या मतातून व्यक्त केलेली आहे। गेल्या 30 वर्षापासून साहेब प्रत्येकाच्या सुखात दुःखात एक कुटुंबातल्या सदस्यासारखे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये साहेबांनी घर तयार केले आणि आज आपल्यामध्ये 6 महिने झाले साहेब नाहीत, पण तेवढंच प्रेम आणि तेवढाच विश्वास जनतेने माझ्यावर देखील दाखवलाय की येणाऱ्या काळामध्ये कर्डिले साहेब त्या पद्धतीने प्रत्येकाशी एक नाळ प्रत्येकाशी जोडल्या गेलेली होती। 41,000पेक्षा जास्त मतांचा जो लीड आहे या ठिकाणी बघतोय आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये जो आहे तो जल्लोष आहे या ठिकाणी पाहायला मिळतोय। कार्यकर्ते हे अतिशय आनंदात आहेत, मात्र कुठंतरी या संपूर्ण विजयाकडे वाटचाल होत असताना अनेक जे हा कुठेतरी वाटचाल जी आहे विजयाकडची त्या संदर्भात आपण आपल्यासोबत काही कार्यकर्ते काय बघतायत आजच्या या विजयाच्या वाटचालीकडे। विजयाकडं बघण्याचं अक्षयदादा या ठिकाणी आत्ताच आमदार झालेले आहेत आणि विजय शब्दात सांगू शकत नाहीत। या जितका विजयाचा आनंद आहे तितकं साहेबांच्या जाण्याचं दुःख सर्वच कार्यकर्त्यांवर आहे। जितका आनंद आहे त्यापेक्षा जास्त दुःख आहे। एकंदरीत आता आपण बघितलं की अचानकपणे ही निवडणूक आपल्यावर लादल्या गेली, शिवाजीराव कर्डिले यांचं जाणं आणि या निवडणुकीला समोर जात असताना काय भावना आहे? आता प्रथम माननीय कैलासवासी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या जाण्याने आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अचानक जाण्याने खूप दुःख आणि सगळं शोक पसरली। ठिकाणी जे आहेत राहुरी विधानसभेच्या या पोटनिवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा मध्ये जो जल्लोष साजरा होतोय, कार्यकर्ते हे अक्षय कर्डिलेंच्या विजयाच्या कुचेकडे एका विजय जल्लोषात बघतायत। मात्र एका ठिकाणी जरी हा विजय होत असेल, दुसरीकडे मात्र स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या जाण्याचा दुःखाची किनार देखील या संपूर्ण विजयाला कुठेतरी जाणवते। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता राहुरी आहे।